प्रभु राम चंद्र भगवान की जय, पवन सूत हनुमान की जय. आणि म्हणून खरोखर असणार म्हणलं ब्रह्मशक्तीला स्पर्श केला, ब्रह्मशक्तीची शक्ती सीन केली आणि असणारी रामाने कृपा केली. शक्ती उपडिता रघुनंदना ते संधी साधुनी रावणा श्रीरामावरी वर्षे बाण अति दारुण साटोपे. टोपे राम ब्रह्मशक्ती उपडू लागल्यात. हे सन्मान राजा रावणाने पाहिलं. राजा रावण सज्ज झाला आणि बाणाचा वर्षाव श्रीरामावर करू लागला. रावणाची ताबान राम मानी त्रणा समान सुहास्ते उठवूनी लक्ष्मण दे आलिंगन अति प्रीती. आणि म्हणून श्रीराम बाण उपडू पाहत आहेत आणि लक्ष्मणाला बोलू लागल्यात, धावा करू लागल्यात. अरे बंधू लक्ष्मणा, उठ बाबा, मला आलिंगन दे, मला एक वेळेस बोल. राम बोलू लागले. हनुमान सुग्रीवादी जान पाचारुणी वानर गण श्रीराम सांगे आपण न्यावा लक्ष्मण स्वस्ताना. म्हणून थोर थोर वानरांचा राजा सुग्रीव, जांबुवंत, नळ नील हनुमंत यांना म्हणले राम सांगू लागल्यात. बाबांनो, लक्ष्मणाला म्हणले दुःख झालंय, लक्ष्मण मूर्छेला येऊन पडलाय, लक्ष्मणाला जेणेकरून सुख लागल म्हणून स्वस्तानाला घेऊन जा. राम सांगू लागले. ग्रीष्मांतीच्यात काशी मेघ निववी जीवनेसी देवी निमवावे लक्ष्मणासी तव रावणासी मी मारिला. म्हणून जसं चेतक पक्षाला आणि म्हणले काय तर पावसाचा थेंब, पाऊस म्हणले त्याच्यासाठी धावून यावा आणि त्या चेतक पक्षाला म्हणले काय समाधान करावं. तसं म्हणले राम आता ह्या लक्ष्मणाला तुम्ही काय करावं, समाधान वाटेल असं ठिकाणी न्यावं. आधी प्रतिज्ञेचे माझे रण प्रथवी दे काल अरवण की आराम जाण जग संपूर्ण हे दे काला. म्हणून खरोखर बाबांना आज म्हणलं निश्चित निर्वाणीचं युद्ध करील. एक तर म्हणले मी राहील, नसता राजा रावण राहील असं म्हणले युद्ध करील की खरोखर भविष्य काळामध्ये म्हणले याचा पोवाडा जगाला म्हणले ऐकाय मिळाल. राम नामी नये मरण तो राम केवी मरे आपण रणी निमाला रावण अवघे जण देखाला. या श्रीरामाच्या नामानं सर्व काही चराचरामधील जीव म्हणले तरतात आणि तोच राम मरत नाही. निश्चित राजा रावण मराला असं म्हणले सर्व काय असणाऱ्या चराचरामधील सर्व जीवाला वाटू लागलं. राम जगाचा आत्मा राम तेथे नरिगे जन्म मरण रावणाची मरण धर्म आलोट मरण पयाले. ज्या सर्व जीवामध्ये आणि राम म्हणले आत्मरूपाने म्हणले नांदतोय, वास्तव्य करतात आणि त्या रामाला मरण येईल का? निश्चित राजा रावण मराल असं म्हणले सर्वांना वाटू लागलं. राम चैतन्य विग्रही राम देईचा विधेयी राम द्विंदाती पायी राम ठाईच्या ठाई परब्रह्म. राम ठाईच्या ठाई परब्रह्म आहे. राम चितघन आहे, राम परब्रह्म आहे आणि राम सर्वांमध्ये व्यापून आहे. तो राम कदापि मरणार नाही असं वाटू लागलं. रामे विना सर्वता तिळबर ठाव नाही बाणे विंदिताय रावण त्यावरी श्रीराम आपण शोभला दारुण शरदृष्टी. रामाविना ह्या विश्वामध्ये तीळ मात्र जागा रिकामी नाही. सर्व विश्वामध्ये तो राम व्यापून आहे आणि तोच राम म्हणले राजा रावण
याच्यावर रागाला गेले आहेत आणि रागाला जाऊन काय करू लागले? ज्या लागी सुग्रीवा राजदान, ज्या लागी आणले वानर गण, तो मारिना जी रावण निर्वाण बाण विंदोनिया. या राजा रावणाला मारण्यासाठी 18 पद्म वानर, 72 कोटी रीत, 56 कोटी गोलांगुळ वानरांचा राजा सुग्रीव यांच्यावर मैत्री केली, बरोबर घेऊन आलो. तोच राजा रावण आज मारीन असं श्रीराम बोलू लागले. ज्या लागी आणून पाषाण समुद्री केले सेतू बंधन, तो मारीन रावण निर्वाण बाण इंदोनिया. आणि म्हणून ज्या 400 कोस समुद्रावर दगड पाषाणाचा सेतू बांधला आणि त्या मार्गावरून लंकेत आलो आणि लंकेत येऊन म्हणलं आज निश्चित निर्वाणीचं युद्ध करील आणि त्या राजा रावणाला मारील. माझी या युद्धाचा चमत्कार देखोती सुर नर किन्नर, सिद्धोच्चारण विद्याधर देखोती समग्र सुर सिद्ध. आज माझ्या युद्धाचा चमत्कार सूर नर किन्नर गंधर्व ऋषी जपी तपी सर्व काय म्हणले चराचरामधील सर्व जीव पाहतील. आज निर्वाणीचं युद्ध करील आणि ते सर्व पाहता आलं असं राम बोलू लागले. रामे करोणी दुर्धरण मारिला ती गर्वी रावण, पुढे पृथ्वी वरी जाण हे पडती पुराण सुरसिद्ध. आज जो अहंकार रूपी राजा रावण आणि निश्चित रामाच्या बाणाने मारल्या जाईल आणि ही कथा भाग भविष्य काळामध्ये कथा पुराण म्हणले ऐकून म्हणले सर्वांना कळलं असं श्रीराम बोलू लागले. हायसे बोलणी रघुपती सुवर्ण पंक्ती बल्ला